10वीचा निकाल नुकताच लागला आहे। आता 11वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाणार आहे। ऑनलाईन नोंदणीचे टप्पे आणि कनिष्ठ महाविद्यालयाची निवड यासंबंधीची प्रक्रिया 26 मे पर्यंत पूर्ण केली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक 30 मे रोजी जाहीर केलं जाईल। ही सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून 1 जुलैपासून 11वीचा वर्ग सुरू होणार आहे। माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी 8 मे रोजी 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला। आता 11वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। 20 मे पर्यंत अर्जाचा भाग 1 सादर करावा लागणार आहे। त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर केली जाईल। त्यावर हरकती स्वीकारून अंतिम गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर केली जाईल। 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची मुभा असेल। 26 मे रोजी प्रवेश यादी जाहीर केली जाईल। विद्यार्थ्यांच्या लॉग मध्ये निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती मिळेल। त्याशिवाय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना SMS पाठवले जातील। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्र संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जमा करून प्रवेश निश्चित करायचा आहे। त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल। 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होईल। केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गतीनं राबवली जाणार आहे। यावर्षी 1 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय।